आज गोपीनाथ गडावरती लातूरचे राहुलजी केंद्रे देखील नतमस्तक झालेले आहेत। त्यांनी लातूरमध्ये एक मोठा मुंडे साहेबांचा पुतळा देखील उभारला गेलाय। आज मुंडे साहेबांच्या समाधीस्थळी नतमस्तक झालाय। नेमकं काय आठवणींना उजाळा द्याल? त्यांच्यासोबतची एखादी कोणती आठवण आहे जे गडावरती आल्याच्या नंतर नक्की ती आठवते? नमस्कार. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची खरं तर आता 12 वर्ष बघत आपण पाहतोय साहेब या ठिकाणी आपल्यामधून निघून गेले। खरं तर असंख्य अशा आठवणी, विशेष करून माझ्या परिवाराचे, विशेष करून माझे वडील आदरणीय गोविंदांना आणि त्यांच्या आठवणी आमच्या सर्व बीड जिल्ह्यांच्या लोकांना माहिती आहे, महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा लोकांना माहिती आहे। अण्णांचे आणि मुंडे साहेबांचे अत्यंत पारिवारिक संबंध होते। खरं तर अण्णा सुरुवातीच्या कालावधीमध्ये जनता दलात असताना त्यावेळेस मुंडे साहेबांच्या परिवारासोबत म्हणजे आदरणीय पंडित अण्णांच्या मुलीसोबत आमच्या काकांचा विवाह झाला। त्यावेळेसपासून पारिवारिक संबंध होते, पण वडील त्यावेळेस जनता दलामध्ये होते। साहेबांनी वडिलांना ऑफरही दिली होती की तुम्ही या भाजपमधनं विधानसभेची निवडणूक लढवा, पण त्यावेळेसचं वातावरण, परिस्थिती वेगळी होती आणि त्यावेळेस मुंडे साहेबांना नकार देऊन वडील जनता दलाकडून उभे राहिले आणि अक्षरशः 1200 मतांनी पराभव झाला। आणि नंतर मुंडे साहेबांनी त्यांना भाजपमध्ये घेऊन लातूर जिल्ह्यातल्या उदगीर विधानसभा मतदारसंघामधनं भारतीय जनता पार्टीकडनं प्रचंड मतांनी आदरणीय गोविंदांना त्या ठिकाणी विजयी करण्याचं काम केलं। त्याचसोबत आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा डझनपेक्षा जास्त लोकांना, डझनभरपेक्षा जास्त लोकांना विधानसभेमध्ये पाठवण्याचं मुंडे साहेबांनी केलं। बरेच लोकांना खासदार करण्याचं काम केलं। खरं तर आमच्यामधले काही कार्यकर्ते यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल। रामचंद्र नावंदीकर असेल, रामचंद्र गुंडिले असतील, TP कांबळे असतील, सुधाकर भालेराव असतील, अशा कित्येक या ठिकाणी सामान्यातल्या सामान्य घटकामधले, बबुरावांचे खंदाडे साहेब असतील, अशा लोकांना आमदार करण्यामध्ये मुंडे साहेबाचा वाटा राहिलेला आहे। आणि माझ्या विशेष आठवणी सांगायच्या म्हणलं, या राज्यामधला खरं तर मला जिल्हा परिषदेचा कमी वयाचा अध्यक्षही राहता आला आणि त्याच्या अगोदर या राज्यामधला सगळ्यात कमी वयाचा अवघ्या 19व्या वर्षी मला नगरसेवक या ठिकाणी होता आलं। याचं श्रेयसुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांना आहे, कारण त्यावेळेस अण्णांना मुंडे साहेबांनी सांगितलं की राहुलला त्या ठिकाणी तुम्ही थांबवा। त्यावेळेस मी निवडणुकीला थांबलो। विशेष मुंडे साहेब आमच्या उदगीर नगरपालिकेच्या सभा घेण्यासाठी त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आमच्या त्यावेळेस आले आणि मुंडे साहेबांच्या आशीर्वादामुळे मला त्यावेळेस खूप कमी वयामध्ये राजकारणात प्रवेश झाला आणि यशसुद्धा मिळालं। अशा कित्येक आठवणी साहेबांच्या सांगता येतील आणि आमच्या जिल्ह्यामध्ये विशेष करून मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम करणारे लोक या ठिकाणी आहेत। तर विलासराव देशमुख नेतृत्व लातूरचं करतच होते, मात्र कधी साहेबांकडे तुम्ही मागणी केली आणि विलासराव देशमुख आणि साहेबांच्या माध्यमातून लातूरमध्ये एखादं चांगलं काम झालं जेणेकरून त्या कामाकडे बघितलं, आजही दोन्ही नेत्यांची आठवण येते, असं एखादं काम झालं? आमच्या लातूरसोबत स्वर्गीय मुंडे साहेबांचं जिव्हाळ्याचं नातं होतं। खरं तर देशामध्ये 3 ठिकाणीच भारतीय जनता पक्षाला यश मिळालेलं होतं। एक दिल्लीच्या महानगरपालिकेमध्ये आणि त्याच्यानंतर डोंबिवलीच्या नगरपालिकेमध्ये आणि आमच्या देवणीच्या नगरपंचायतीमध्ये, त्या ठिकाणी त्यावेळेसची पंचायत होती। 3 ठिकाणी यश मिळालं होतं आणि मला आवर्जून सांगताना विलासराव देशमुख साहेब आणि मुंडे साहेबांची मैत्री अशी होती, या लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 3 तालुके स्वर्गीय मुंडे साहेबांनी निर्माण केलेले आहेत। एक शिरवानंदपाळ तालुका, दुसरा देवणी तालुका आणि तिसरा जळकोट तालुका। ह्याचं पूर्ण श्रेय आदरणीय मुंडे साहेबांना आहे। नॉर्म्समध्ये बसत नसताना सुद्धा केवळ आपल्या कार्यकर्त्यांच्या हट्टासाठी मुंडे साहेबांनी या 3 तालुक्याची निर्मिती केली आणि आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये ते तालुके या ठिकाणी विकसित झालेले आहेत। तिथल्या लोकांना न्याय द्यायचं काम या ठिकाणी मुंडे साहेबांनी। धन्यवाद राहुलजी। हे होते राहुलजी केंद्रे आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया या मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्तच्या काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल। आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूरज मडिया, गोपीनाथ गड।